कराड दक्षिणमधून विजयानंतर डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध प्रतिक्रिया दिल्या। ते म्हणाले की कराड शहर हे देशातील 1 नंबर शहर म्हणून बनवायचे आहे। तसेच कराडमधील तरुण तरुणींच्या भविष्यासाठी झटायचे आहे। तसेच कोणावरती रागरोष न धरता आपल्यावरती जो विश्वास टाकला आहे त्यास पात्र ठरायचे आहे। तसेच माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यास मी पात्र ठरलो आहे आणि माझा हा विजय मी त्यांच्या चरणाशी समर्पित करतो, असे ते यावेळी म्हणाले। पाहूया सविस्तर। भावी पिढी कराडच्या तरुण तरुणींचं भवितव्य बदलणे याच दृष्टीने आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहे। स्थानिक राजकारणामध्ये न गुंतता आपण भविष्य काळामध्ये ह्या शहराला देशाच्या नकाशावर एक दैदिप्यमान आदर्शवत सुंदर शहर करण्यासाठीचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे। आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा ह्या देशामधला 1 नंबरचा विकासाच्या बाबतीमधला मतदारसंघ करण्यासाठीचा माझा चंग राहणार। विरोधक हे आपल्यासाठी आदरणीय आहे, लोकशाहीमध्ये महत्त्वाचे आहे। आम्हाला काम करायची संधी दिली, आम्ही चांगलं काम करू। त्याचा एक कार्यकर्ता निर्णयाबरोबर मी असेल। आपली मागणी काय राहील? मागणी करण्यात पण मी कुठे मोठा आहे? मी आपला आता निवडून आलोय, आता आमदार म्हणून काम करायचं प्रामाणिकपणे। याच्याविषयी वसंतराव चव्हाण साहेबांच्या या वैचारिक पहिल्यांदाच भाजपचं कमल फुटतंय आणि तुम्हाला मुस्लिम मतदारांनी साथ दिल्याचं या मताचं दिसतंय। छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आम्ही इथं काम केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाला शोभेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला शोभेल तशी प्रामाणिक भविष्य काळामध्ये आमची राजकीय कार्यकर्ता म्हणून भूमिका असेल। कराडसाठी पहिलं विजन काय असेल? नवीन उद्योग, रोजगार, कराडच्या डेव्हलपमेंटसाठी नवीन प्रकल्प, आध्यात्मिक पर्यटनामध्ये विकास, कराडच्या जनतेसाठी जे काही शक्य आहे, माझ्या हातातून जे काही शक्य आहे